नमस्कार, मी सचिन कुलकर्णी. आपण पाहताय शिवशाही न्यूज. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये जी मुख्य लढत होणार आहे, त्याचबरोबर आता विविध पक्षांनी, विविध उमेदवारांनी या निवडणुकीमध्ये आपली उमेदवारी देऊन आणि नेटानं प्रचार करून या निवडणुकीमधली रंगत वाढवलेली आहे. आपल्यासोबत आहेत बहुजन मुक्ती पार्टीचे पदाधिकारी आणि उमेदवार सुद्धा आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की या निवडणुकीमध्ये उमेदवारी देण्याची आणि लढत देण्याची त्यांची नेमकी भूमिका काय आहे. आपल्यासोबत उमेदवार आहेत कसबे साहेब. नमस्कार, शिवशाही न्यूजवर सुरुवातीला स्वागत तुमचं. बहुजन मुक्ती मी दादा विकास सुरेश कसबे, बहुजन मुक्ती पार्टीचा पुरस्कृत उमेदवार. तर मला समाजाने आता सध्या संविधान धोक्यात आहे. संविधानात धोक्यात असल्यामुळे मला तुम्हाला सांगतो, संविधानाची पायमल्ली होत आहे आणि संविधान वाचवण्यासाठी मला आता शिरूर लोकसभेमध्ये मी उमेदवार मला म्हणून दिलेला आहे. आता मला माझं चिन्ह आहे 20 नंबर खोट चिन्ह आहे. या खोट चिन्हावर बटन दाबून मला भरपूर मताने विजय करा, ही सर्व नम्र विनंती करा. आपल्यासोबत श्रीकांतजी, काय सांगाल, बहुजन मुक्ती पार्टीची नेमकी भूमिका काय या निवडणुकीची? आमची भूमिका आहे सर की स्वातंत्र्याच्या 75 वर्षामध्ये काँग्रेस, बीजेपी काँग्रेस या दोनच पार्ट्या सत्तेमध्ये आहेत. म्हणजे राजाराम जातो सीताराम येतो, सीताराम जातो राजाराम येतो, नागनाथ जातो सापनाथ येतो, सापनाथ जातो नागनाथ येतो. या सापाने आणि नागाने इथल्या शेतकऱ्यांना फसवलेला आहे, इथल्या विद्यार्थ्याला फसवलेला आहे, इथल्या SC ST OBC मायनॉरिटीला फसवलेला आहे. म्हणून या काँग्रेस रूपी नागाला आणि बीजेपी रूपी सापाला तर ठेचण्याची वेळ आलेली आहे. बहुजन मुक्ती पार्टी आमचा अजेंडा 100 रुपयाच्या बॉन्ड पेपरवरती आमचा अजेंडा आम्ही लिहून दिलेला आहे. बहुजन मुक्ती पार्टी ही भारतातील पहिली अशी पार्टी आहे जी 100 रुपयाच्या बॉन्ड पेपरवरती आपला अजेंडा लिहून देत आहे की आम्ही काय काम करणार आहे. आम्ही 100 रुपयाच्या बॉन्ड पेपरवरती याच्यासाठीच लिहून दिलेला आहे की आतापर्यंत काँग्रेस बीजेपी काँग्रेसच्या लोकांनी फसवलेला आहे. याच्यामध्ये शेतकऱ्याचा मुद्दा आहे, मराठा, OBC SC ST NT DNT VJNT MBC SBC आणि शेतकरी या सर्वांच्या मुद्द्यावरती आम्ही याच्यामध्ये नमूद केलेला आहे. साथियो, आमचा हा अजेंडा 100 रुपयाच्या बॉन्ड पेपरवरती आहे. शिवशाही न्यूज चॅनलच्या सर्व वाचकांना किंवा अगदी जे बघत आहे दर्शकांना सुद्धा माझी विनंती आहे, आपण सुद्धा बघा की भारतातील अशी एकमेव पार्टी आहे जी 100 रुपयाच्या बॉन्ड पेपरवरती आपला वचननामा लिहून देत आहे. काय वाटतं, या निवडणुकीमध्ये किती जागा लढवताय तुम्ही? महाराष्ट्रामध्ये या निवडणुकीमध्ये 48 पैकी 30 जागा लढवत आहे आणि देशभरामध्ये आम्ही 400 जागा लढवत आहे. बहुजनाची सत्ता या देशामध्ये आली पाहिजे, कारण आतापर्यंत या देशामध्ये केवळ 3.5% लोकांचीच सत्ता राहिलेली आहे आणि या लोकांनी समाजाला फसवलेला आहे. आणि म्हणून जर अल्पसंख्याक लोकांचं बहुसंख्य लोकांवरती जर राज झालं तर त्याला देश गुलामीमध्ये जातो. आणि आज आपण बघितलं असेल, काँग्रेस बीजेपी काँग्रेसच्या माध्यमातून अल्पसंख्य लोकांनी बहुसंख्य लोकांवरती अगदी अंकुश मिळवलेला आहे, लोकशाही धोक्यात आणलेली आहे. अजून एक विशेष आपल्या माध्यमातून सांगतो, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या माध्यमातून या देशामध्ये आमच्या मताची चोरी केली जात आहे. हे मी म्हणत नाही, 8 ऑक्टोबर 2013ला माननीय सुप्रीम कोर्टाच्या निकाला अनुषंगाने मी सांगतो, आमच्या मताची चोरी केली जात आहे. फ्री फेअर अँड ट्रान्सपरंट इलेक्शन या देशात पार पडत नाही, ही शोकांतिका आहे. आमची सत्ता जर या देशामध्ये आली तर पहिल्यांदा आम्ही या देशातून EVM ला हद्दपार करू आणि बहुजनाची सत्ता आणू. आपल्यासोबत काही महिला पदाधिकारी देखील आहेत. काय ताई नाव तुमचं? मी सविता भाऊसो धेंडे, तालुका अध्यक्ष बहुजन मुक्ती पार्टी महिला आघाडी. माझं असं मत आहे की बहुजन मुक्ती पार्टी ही बहुजनांच्या हितासाठी आणि महिलांच्या हितासाठी काम करत आहे. तर त्यासाठी मी विकास उर्फ दादा सुरेश कसबे यांच्या वतीने सर्व शिरूर मतदार भगिनींना, महिलांना मी आवाहन करते की दादांचं चिन्ह आहे खाट 20 नंबरला, तर त्यांना आपण निवडून द्यावं. का निवडून द्यावं? तर महिलांचे हक्क अधिकार आतापर्यंत 75 वर्षामध्ये आम्हाला कुठलाही प्रकारच्या ह्या भेटत नाही. आम्ही सुरक्षित नाहीये. या बीजेपीच्या ह्याच्यामध्ये तर काळामध्ये आम्ही महिला सुरक्षित नाहीये. त्यासाठी बहुजनांचा आमचा नेता तिथं गेला पाहिजे, तेव्हा आम्हाला आवाज उठवणार आमच्यासाठी. तर आमच्या महिलांच्या हक्कासाठी की सगळ्या मतदार भगिनींना माझं जाहीर आव्हान आहे की त्यांनी विकासदादा कसबे यांना खोट या चिन्हावरती बटन दाबून बहुसंख्य मताने निवडून द्यावे, असं मी आवाहन करत आहे. धन्यवाद. मी अमोल लोंढे, बहुजन मुक्ती पार्टीचा युवा आघाडीचा प्रधान महासचिव महाराष्ट्र राज्याचा. बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीनं शिरूर लोकसभेमध्ये जे निवडणूक लढत आहे ते आमचे सहकारी मित्र विकासदादा कसबे यांची निशाणी खोट आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहत असाल की 2013 पासून बहुजन मुक्ती पार्टी ही रस्त्यावरची लढाई लढत आहे. फक्त राजकारण करणं हा उद्देश नाही,
तर बहुजनांना या गुलामीतून मुक्त करण्यासाठी खऱ्या अर्थानं बहुजन मुक्ती पार्टीचा लढा आहे. बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की आमचा संघर्ष सत्ता संपत्तीसाठी नसून संपूर्ण स्वातंत्र्यासाठी आहे, आणि ते स्लोगन घेऊन खऱ्या अर्थानं बहुजन मुक्ती पार्टी संपूर्ण देशभरामध्ये हे एक तिसरा पर्याय म्हणून काम करत आहे. पाहिलं असेल आपण की काँग्रेस आणि BJP एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं बहुजन समाजाचं एक मत बनलेलं आहे. आपण पाहिलं असेल की विकासाचा मुद्दा कुणीही बोलत नाही, पण खऱ्या अर्थानं हिंदुत्व असेल किंवा बैलगाडा शर्यत असेल, नको त्या भाष्कळ चर्चा या ठिकाणी केल्या जातात. आणि आमच्या मुलांचं एज्युकेशन असेल, बेरोजगारीचा प्रश्न असेल, वाढती महागाई असेल, या संदर्भानं बोलताना मात्र या शिरूर लोकसभेतले विद्यमान खासदार आणि माजी खासदार हे बोलत नाही. आमचे प्रदेशाध्यक्ष नेहमी बोलताना सांगतात जे बैलासाठी काम करतात ते बैलांचे नेते आहेत, आणि जो माणसासाठी काम करेल तो माणसांचे नेते आहेत. 2013 पासून मायक्रो फायनान्सचं जे जाळे या महाराष्ट्रामध्ये पेरलं गेलं होतं, आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये माय भगिनींना टॉर्चर करून त्या हप्त्याच्या वसुलीसाठी टॉर्चर केलं जात होतं. या जाचाला कंटाळून कितीतरी महिलांनी आत्महत्या केल्या. हे जसं बहुजन मुक्ती पार्टीच्या नोटीसमध्ये आलं आणि बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर या महिलांना सिक्युरिटी देण्यासाठी बहुजन मुक्ती पार्टीनं रस्त्यावरची आंदोलनं केली आपल्या न्यूज चॅनलच्या वतीनं. आपल्यालाही माहिती आहे, मला आठवतं आपल्या शिरूरमध्ये कलेक्टर ऑफिसच्या माध्यमातून कलेक्टर ऑफिसवर हजारो महिलांचा आम्ही मोर्चा घेतला, आणि आमच्या खांद्याला खांदा लावून विकासदादा कसबे त्या मोर्चामध्ये सामील होते. तुमच्या पुणे कलेक्टर ऑफिसवरती महागाईच्या विरोधामध्ये डिझेल पेट्रोलचे भाव भडकलेले असताना आम्ही गाड्यांना धक्का मारो आंदोलन केलं. त्यात सुद्धा विकासदादा कसबे हेरिरीनं पुढे होते. त्याच पद्धतीनं माय भगिनींचा जो गॅस सिलेंडर आहे, जिवाळ्याचा मुद्दा आहे, लाईट बिलाचा मुद्दा आहे, अशा शिक्षणाच्याही मुद्द्यावर फार मोठ्या प्रमाणामध्ये बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीनं आंदोलनं करण्यात आली, रस्त्यावरची लढाई लढण्यात आली. आणि हा माणसांचा नेता आहे, हा माणसांचा पक्ष आहे. आमच्या शुभेच्छा आहेत, जे बैलांचा पक्ष आहे, जे बैलांचे नेते आहेत, त्यांनी बैलांचं काम करावं. आम्ही माणसांचे नेते आहोत, माणसांचे पुढारी आहोत, म्हणून आम्ही माणसाच्या हितासाठी काम करत आलो, इथून पुढे करणार. आणि मला विश्वास आहे आता जनता जागृत झालेली आहे, म्हणून येत्या 13 तारखेला सुज्ञपणाने लोकांचा आक्रोश आहे. कारण यांच्यावर, ह्या नेत्यांवर आज आम्हालाही शाश्वती नाही, जनतेलाही शाश्वती नाही की राष्ट्रवादीची लोक निवडून आल्यानंतर राष्ट्रवादीमध्येच राहतील, हे कुठेही पळून जातील, हे सर्वसामान्य लोकांना कळालेलं आहे. म्हणून यांच्यावर विश्वास नाही, आमचा 100% विश्वास आहे. EVM मशीनच्या माध्यमातून जर पारदर्शक इलेक्शन झालं तर 100 आणि 100% फक्त बहुजन मुक्ती पार्टीचा पुरस्कृत उमेदवार विकासदादा कसबे प्रचंड बहुमताने निवडून येतील. आणि आम्ही जर पराजित झालो, होणार तर नाही, झालो तर त्याला कारण EVM मशीन असेल, हे आमचा असा मुद्दा आणि जनतेचा आक्रोश आहे. म्हणून मी शिरूर लोकसभेच्या सर्व मतदार बंधूंना, सुज्ञ मतदार बंधूंना सांगतो की बहुजन मुक्ती पार्टीचं खाट चिन्ह आहे, खाट चिन्हासमोरचं बटन दाबून आपल्या माणसांच्या नेत्याला आदरणीय विकासदादा कसबेंना प्रचंड बहुमताने विजय करायचा. धन्यवाद. मी फिरोज सय्यद, बहुजन मुक्ती पार्टी पुणे जिल्हा कार्याध्यक्ष. आज विकासदादा कसबे यांच्या प्रचारासाठी आम्ही शिरूरमध्ये फिरत होतो. त्या अनुषंगाने तुम्हाला सांगू इच्छितो की शिरूर लोकसभा मतदारसंघातील एक महत्त्वाचा विषय असा आहे तर इथं आजी खासदार माजी खासदार दोघेही हजारोच्या संख्येने लोकांना गोळा करून इथं मोठे मोठे सभा घेत आहेत. परंतु त्या सभेमध्ये शिरूर तालुक्यातील हा शिरूर विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघातील जो महत्त्वाचा विषय आहे तो काही घेताना दिसत नाही. शिरूर लोकसभा मतदारसंघात कारेगाव आणि रांजणगावमध्ये एक मोठी MIDC आहे, एशिया खंडातील सर्वात मोठी MIDC आहे. आणि एवढी मोठी MIDC असताना सुद्धा शिरूर तालुक्यातील शेतकरी कष्टकरी ह्या लोकांना म्हणजे मूळ निवासी लोकांना, इथलच्या स्थानिक लोकांना नोकऱ्या नाही. आणि ह्या स्थानिक लोकांना नाईलाज असतो चोऱ्या माऱ्या आणि गुंडगिरीच्या वाटेला जावं लागत आहे. या विषयावरती हे खासदार आमदार काहीच बोलत नाही. या विषयावरती त्यांनी बोलायला पाहिजे. आमच्या लोकांना बेरोजगारी आहे, लोकांना हातगाड्या चालवावं लागत आहे आणि बाहेरून या आलेले लोक MIDC मध्ये नोकऱ्या घेत आहेत आणि मोठे मोठे पगार मिळवत आहेत, परंतु इथलच्या लोकांना काहीच नाही. मग ह्या विषयावरती आमचे विकासदादा कसबे नक्कीच आवाज उठवतील संसदेमध्ये. आणि दुसरा एक महत्त्वाचा विषय असा आहे त्या खाजगी शैक्षणिक संस्था हे खूप मोठ्या प्रमाणात लूट करत आहेत. आमच्या बहुजन समाजातील जे मुलं आहेत ते शिक्षणासाठी लाखो रुपये फी भरावे लागत आहे. दुसऱ्या बाजूला हे सरकार जे म्हणतंय महाराष्ट्र सरकार जो आहे देशातला सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणारी सरकार आहे, असं असताना सुद्धा आमची खाजगी शाळा फोफावल्या
आहेत आणि सरकारी शाळा बंद पडत आहेत. आमच्या स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे नगरपालिकेच्या जे शाळा आहेत सगळ्या शाळा ओस पडलेल्या आहेत आणि सगळ्या शाळांची कंडिशन म्हणजे कोंडवाड्यासारखी झालेली आहे. त्याच्यासाठी 1 रुपया निधी हा लोक देत नाही आणि मग तुम्हाला निधी द्यायचा आहे तर ह्या रस्त्यासाठी 5 कोटी रुपये आमदार साहेबांनी खर्च केलेले आहे. इथं हे एसटी स्टँड बीओटीच्या तत्वावरती झालेलं आहे आणि त्या एसटी स्टँडचे गाळे विकले जावे म्हणून इथं 5 कोटी खर्च केले. मग आमच्या गरिबांच्या बहुजन समाजाच्या मुलांना शिक्षणासाठी का खर्च केले नाही? हा 5 कोटी त्यांनी शिक्षणासाठी खर्च केला पाहिजे होता. हे अशी फसवणूक होत आहे हे जनतेने समजून घेतलं पाहिजे आणि ह्या विषयावर मतदान केलं पाहिजे. तर हा शिरूर शहराचा विकास होतोय, शिरूरच्या लोकांचा विकास होत नाही हे लक्षात घ्या. शिरूरच्या लोकांचा अजिबात विकास होत नाही. हे सगळे हातगाडीवाले तुम्ही बघा, हे शिरूर शहरातील लोक आहेत, त्यांचा विकास झालेला नाही. अनेक वर्ष हे करतात. म्हणून माझी शिरूरच्या लोकांना एक नम्रतेची विनंती आहे का आता तुम्ही विचार करा आणि बहुजन मुक्ती पार्टीच्या ह्या उमेदवाराला तुम्ही भरघोस मताने विजयी करा. तुम्हाला जर परिस्थिती बदलायची असेल तर मी हात जोडून विनंती करतो की खाट या चिन्हावरती बटन दाबून तुम्ही बहुजन मुक्ती पार्टीचे विकासदादा कसबे यांना बहुमताने विजयी करा. एकंदरीतच शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये बहुजन मुक्ती पार्टी जी आहे ते ताकद लावून या निवडणुकीमध्ये उभारलेली आहे आणि बहुजनांना जो न्याय मिळाला पाहिजे त्यांच्या न्याय हक्कासाठी, शैक्षणिक प्रगतीसाठी, आर्थिक प्रगतीसाठी आणि शिरूरच्या लोकांच्या प्रगतीसाठी आपण ही उमेदवारी दिल्याचं बहुजन मुक्ती पार्टीचे जे उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांनी देखील आपल्याशी बोलताना सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट फैजल सचिन कुलकर्णी, शिवशाही न्यूज. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.